जय महाराष्ट्र. काय म्हणता मित्रांनो, तर मी आलो होतो नगिनाबागच्या पुट्ट्याकडे. मग काय इथं तर सगळे थंडी थंडी फ्रुटी पेत होते. मग तिकडून आमचा लंगडा भाऊ आला, म्हणजेच समय आला. मग काय सगळे म्हणे चला क्रिकेट खेळायला जाऊ. मग आम्ही थंडी थंडी फ्रुटी पेत पेत निघालो आपल्या ग्राउंडवर. तिथं पोहोचताच राहुलला तर काडीने कोणाला तरी मारतो म्हणे रे वा. मग काय मॅच चालू होती पोट्ट्याची. थांब म्हणे एक मॅच. मग तेवढ्यात आमचा आयुष भाऊ आला. मी म्हटलं बहुत दिवसांनी दिसत आहे. तो म्हणे गावाला गेलो होतो रे म्हणे. मग काय त्यांची मॅच वगैरे संपली. मग आम्ही टॉस घेतलं तर त्यांनी बॅटिंग म्हणे रे बा पहिलेच. तर मग काय आपण लागून गेलो फिल्डिंगला. मग आमच्या संदेश भाऊला तर खूप घाई होती बॉलिंग करायची. म्हणे लवकर लवकर घ्या रे म्हणे. मग मिनी पण एक ओव्हर टाकलो. मग काय फर्स्ट इनिंग झाली खतम. मग आमच्या संदेश भाऊच्या समोर पहिला ओव्हर तर आमच्या नगिनाबागच्या बुमराला दिला रे बा. तर मग काय मिनी पण थोडी बॅटिंग करून घेतली. मग झाली ना आपली मॅच, जिंकलो ना आम्ही. मग काय मोहितदा आला म्हणे चला म्हणे दुसरी मॅच खेळू म्हणे. तो लवकर लवकर टीम काढत होता. तेव्हापर्यंत मी पाणी वगैरे पिऊन येतो म्हटलं. रुपमदाच्या दुकानात पाणी वगैरे पिलं. मग आमच्या आईस भाऊ तर 2 बोटं दाखवला रे बा. मग आमच्या मच्छी म्हणे हेलिकॉप्टर शॉट मारतो रे म्हणे. मग आहे आमच्या नगिनाबागच्या चंपकलाल. मग मी म्हटलं रात्र होत आहे तरी मॅच खतम नाही झाली का रे बा म्हटलं. मग तेवढ्यातच मॅच वगैरे खतम झाली. मग आम्ही गेलो रुपमदाच्या दुकानात. तिथे पाणी वगैरे पिलो. निघालो मग आम्ही डायरेक्ट घराकडे. चला तर बघ मित्रांनो, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. व्लॉग कसा होता कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि फॉलो सबस्क्राईब करा बरं का. बाय मित्रांनो.